नमस्कार मंडळी. भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर कोमट पाणी टाकून पीठ मळून घ्या. भाकरी अजिबात तुटणार नाही. पनीरची रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट, फ्रेश क्रीमचा वापर करा. यामुळे भाजीला चव खूप छान येते. चेहऱ्याला हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो. शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत. वांग्याचे भरीत बनवताना मसाला वाटलेला नसेल तर भाजलेले शेंगदाणे, लसूण, खोबरं पाणी न घालता याचे वाटण करून बनवले तरी देखील छान लागते. खीर बनवताना त्यात जायफळ पावडर घालू नये, त्यामुळे दूध फाटू शकते. तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाची पेज किंवा पाणी वरती येते. ते पाणी केसांना लावल्याने केस अधिक चमकदार होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री 2 चमचे तांदूळ भिजत घाला आणि ते सकाळी मिक्सरला वाटून गाळून घ्या. त्यामध्ये ॲलोवेरा जेल, बदाम तेल, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घालून 1 मिनिट मिक्स करा. ही तयार झालेली क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्यावरती लावा. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या अजिबात राहणार नाहीत. पालेभाजी, कोथिंबीर टिकवण्यासाठी वर्तमानपत्रात बांधून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. ती अजिबातही खराब होणार नाही. मिरचीचा खरडा केल्यावर काही वेळाने तो काळा पडतो. त्यामुळे त्यात लिंबू पिळा. यामुळे त्याचा रंग अगदी हिरवागार राहतो. आळूवडी बनवताना बेसनामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. म्हणजे आळूवडी अगदी कुरकुरीत बनते. सर्दी खोकला होत असेल तर तुळस, आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठमध पाण्यात उकळून हा काढा प्या. त्याने सर्दी खोकला बरा होईल. हा उपाय अगदी खात्रीशीर आहे. नक्की करून बघा. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोबी खावा. पाव, ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सरमध्ये घालून कांदा लसूण मसाला, अख्खे लसूण, खोबरे, मीठ घालून जाडसर भरड करा. मस्त चटणी तयार होते. ही चटणी वरणासोबत तोंडी लावायला खूप छान लागते. नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ आणि तेल टाका आणि काढून घेतल्यानंतर थंड पाण्याने धुवा. असं केल्यास नूडल्स अजिबात चिकट होणार नाहीत. चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी बनवताना वरतून तळलेला कांदा घालावा. याने बिर्याणीची टेस्ट अधिक छान लागते. बर्फ चमकदार बनवण्यासाठी पाणी उकळून थंड झाल्यावर आईस ट्रेमध्ये टाका. मग फ्रीजरमध्ये ठेवा. याने बर्फ चमकदार बनतो. बाजरीची भाकरी दुधात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद वाढते. शक्यतो थंडीमध्ये बाजरीची भाकरी खावी. छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत प्यावा. याने बराच आराम भेटेल. कुठेही अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्या. लगेचच पोट दुखण्याचे कमी होते. जमिनीवर झोपल्याने संधिवाताचा त्रास होऊ शकतो. उंची वाढवायची असेल तर पालकाची भाजी खा. याने उंची वाढते. चहासोबत चपाती खाल्ल्याने पोटात सूज आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. आणि जर चहासोबत चपाती खायची असेल तर चपातीमध्ये मीठ न घालता बनवा. पनीर तेलात तळण्यापेक्षा बटरमध्ये परतल्याने पनीरची भाजी अधिक टेस्टी लागते. पातळ केस दाट करण्यासाठी अवोकॅडो आणि केळीचा गर एकत्र करून त्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावून 30 ते 40 मिनिटे ठेवा आणि मग केस धुवा. याने पातळ केस दाट होण्यास मदत होते. भात हा दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल त्यामुळे शरीरात फॅट्स जमा होतात. तसेच पोटात गॅस व अपचन बद्धकोष्ठतेची समस्याही उद्भवते. त्यामुळे भात शक्यतो ताजा खावा. धन्यवाद.